सिद्धार्थ स्वामीजींच्या चरणांना नमस्कार करून सिद्धार्थ स्वामीजींचं चरित्र आपण पाहत होतो. त्यामध्ये सिद्धार्थ स्वामीजी हुबळीला आले. त्यानंतर तिथे काही लोकांनी त्यांना वंदन केलं, तर काही लोक निंदक आपला द्वेष टाकायला तिथे येऊन बसले. वंदक भक्त सिद्ध श्रीचरणात मस्तक ठेवायला आतुर झाले, तर निंदक आणि अज्ञानी यांनी त्यांच्या डोक्यावर अग्नी ठेवला. एक पूजा पुरस्कार अर्पण करायला तयार झाला, तर दुसरा दारू पाजून त्यांना त्रास द्यायला तयार होत होता. सामान्याचं जीवन सुसूत्र रूपाने चाललं होतं, परंतु सामान्याच्या जीवनापेक्षा महात्म्याचं जीवन खूप कष्टमय. सगळ्या महात्म्याच्या जीवनात आम्ही हे पाहतो. तोरवीच्या शेतात लोक आल्यावर एकांताचा भंग झाला. सिद्ध डुंगेरीच्या चिद्घनानंद समाधीजवळ आपलं वासस्थान निवडून तिथेच राहिले. सिद्धांच्या वैराग्याला अनुभवाला आपण स्वतःला अर्पण करून शिवलिंगय्या हनेरडू मठाचा सिद्धवीरय्या, गुरुपाद यर्नाळ, गुरुसिद्धप्पा मुदगल, बसवण्णप्पा क्षीरसागर, वैश्यमदलरेप्पा असे अनेक लोकांनी प्रत्येक दिवस सिद्धवास करत असलेल्या डोंगेरीच्या दिव्य सानिध्यात सत्संगात काळ घालवला. आपण आणलेलं खाऊ घालून, फळफळावर खाऊ घालून तृप्त होऊन जात होते. असं होता होता ही सर्वांची नित्य दिनचर्या चालू होती. दुष्टांना घशात न उतरणारा घास झाला होता. गळ्यात लिंग नसलेल्या एका भवीची पूजा हे लोक करतात. तो सिद्ध काय कैलासाचा शिव आहे? सोंग घेऊन लोकांना फसवतो. कपट संन्यासी अशांकडून आमच्या लिंगायत मताला अपमान. लिंगायत मताच्या एका दुराभिमानाच्या मनात हा विचार आला आणि तो कार्य करायला कार्यप्रवृत्त झाला. दक्षिण दिशेला ढगांच्या आड सूर्य थोडा लपला होता. सिद्ध एका मोठ्या दगडावर ध्यानस्थ होऊन देहभान हरपून बसले होते. झाडझुडपे उघडलेल्या डोळ्यांनी सिद्धांना पाहत होते. लाल प्रकाशाने आकाश व्यापलेलं होतं. तलाव मोठे डोळे करून इकडेच पाहत होते. आत बाहेर अंधार असलेला अज्ञानी तो दुष्ट सिद्धांसाठी मदोन्मत्त होऊन इकडेच येऊन थांबला. त्याचं पित्त डोक्यात गेलं होतं. सिद्ध बसलेल्या ठिकाणी तो आला. त्याचे भूतासारख्या हातांनी सिद्धांना वर उचलून खाली पडलं. 1 मिनिट सृष्टीचा श्वासच थांबून गेला. कुंभकामध्ये सिद्धांचा श्वास थांबला होता. पडलेल्या जागेवरच पडून राहिले. त्याचा क्रोध आकाशाला जाऊन पोचला. ढग तिथेच थांबले. उठून जोरात ओढून तुडवून मारून उठवून मारलं. त्या वनाच्या मौनात त्याच्या पिशाच्य अट्टहासाचं हसणं तरंग होऊन दगडावर पाऊस पडल्यासारखं पडत होतं. पक्षी भिवून चिवचिव आवाज करत होते. सिद्धांच्या शरीरातून रक्त निघू लागलं. भूमातेची मांडी रक्ताने भिजली. वारा क्रोधित होऊन सुई आवाज करत जोरात वाहू लागला. झाडझुडपं असलेल्या ठिकाणाहून असहाय्यतेने मर्म जाणत होते. आकाश रडत होतं. ते पाणी तलावात जाऊन पडलं. सृष्टी दुष्टाच्या दृष्टपणाला क्रोधित होऊन सिद्धांच्या शरीराला झालेल्या दुःखाला मौन अश्रू ढाळत होती. सिद्धांच्या देहातून रक्ताची धार वाहत होती. त्या राक्षसाच्या आक्रमणाने सिद्धांना कष्ट झाले असं नाही, दुःख झालं असंही नाही, परंतु तिथे त्यांचं ते मौन, ती सहनता अपार अशी होती. देहावर ते निर्मोही होते. त्यांची ती स्थितप्रज्ञता पसरत दिशांना नेताना वाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू आले होते. सिद्धांच्या हृदयात फक्त आत्मानंदाचा आनंद होता. आम्हाला कडू दिसणारा तो मदांध मनुष्य सिद्धांना दूध देणारा आईसारखा दिसला. माता तिच्यावर भयभक्ती प्रीती असलेल्या मुलाचं ऐकते. दूर बसून पाठ प्रवचनात आसक्ती असलेल्या मुलांबद्दल निश्चिंत राहते, परंतु तिला त्रास देणाऱ्या, पीडा देणाऱ्या, मारणाऱ्या लहान मुलाबद्दल काळजी, करुणा आणि दया करते. तसेच सिद्धांचीही करुणा त्या दुष्टावर होती. नाही, अज्ञानी मुलांवर उसळून आली होती.
भक्त येण्याची वेळ झाली. दूरवरून लोकांच्या पायांचा आवाज येत होता. तेव्हा सिद्ध म्हणाले, बाबा आज एवढं पुरे, आता लोक येण्याची वेळ झाली आहे. पुन्हा उद्या यापेक्षा लवकर ये आणि तुझी अपेक्षा पूर्ण करून घे. तुला किती मारायचं ते मार, परंतु आता भक्त येतात आहे, तू इथून लवकर निघून जा. ए खुळ्या, तुझं पुराण माझ्यासमोर उघडू नकोस. आज तुझा प्राण घेऊनच मी इथून जाणार. लिंगायताचा धर्म खराब करायला आला तू. भवी लिंग नाही तुझ्या गळ्यात, अशातच जिंगमांकडून लिंगायतांकडून नमस्कार करून घेतोस. तुला लाज वाटत नाही? थू, तुझ्या जन्माला आग लागू दे, असं म्हणत सिद्धांच्या मुखावर थुंकून पुन्हा त्यांना उचलून फेकायला पुढे झाला. तेच लोक आले. बाबा मला मारताना पाहून सगळ्यांना क्रोध येऊन तुला मारतील. तुला मारताना पाहणं मला होणार नाही रे बाबा. लवकर लवकर पळून जा, असं म्हणत सिद्ध पटापट बोलले. तेवढ्यात सिद्धांची दृष्टी त्याच्या चपलाकडे गेली आणि सिद्धांनी आपल्या हातात त्या चपला उचलल्या. म्हटला, ए बाबा, ह्या चपला घालून जा. जाताना तुला काटे बसतील आणि ते काटे माझ्या हृदयाला बसल्यासारखे होतील. आता भक्त येतात आहे, लवकर निघून जा. आपल्या देहाचे कष्ट दुःख विसरून त्याला पळून जायला घाई केली. दूरवरून लोकांना पाहून आता ह्यांच्या हातात जर मी सापडलो तर माझी कथाच संपली, असं म्हणून तो धावत धावत दुष्ट तिथून निघून गेला. स्थूल देहाचे कष्ट टाकून सूक्ष्म देहाच्या आत जाणारे सिद्ध डोळे झाकून ध्यानस्थ होऊन बसले. लोक संतोषाने आले. फुलासारखं हृदय घेऊन सिद्धांच्या गोड गोष्टी ऐकायला आलेले तिथलं दृश्य पाहून स्तब्ध होऊन थांबले. आमच्या सद्गुरूला ही गती आणणारे कोण? आमच्या ज्ञानीला, वीरज्ञानीला आलेले हे कष्ट पाहून त्यांचं हृदय पेल्यासारखं झालं. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. सिद्धांचं शरीर पूर्ण रक्ताने भरलं होतं. कपाळ डोकं फुटलं होतं. गुडघ्याची सालं निघाली होती. गुडघे फुटून आतील पांढरी मज्जा दिसत होती. ओठ फाटले होते. आलेले लोक दिशाभूल होऊन थांबले. त्यांच्या शरीराची वेदना एका बाजूला येऊन थांबली होती. ते सगळे सिद्धांच्या जवळ येऊन, बाबा, गुरुवे, ही दुर्गती तुम्हाला कशी झाली? कोणा पाप्याने हे केलं सांगा. तो जिथे असेल तिथून घेऊन येऊन शिक्षा करण्याची जबाबदारी आमची आहे, सांगा. क्षीरसागर, बसवण्णप्पा, उज्जैनचा भीमप्पा सगळ्यांनी डोळे पुसत विचारलं. सिद्धांनी स्नेहकंठाने, हे कोणी मारलं नाही बाबा, माझं प्रारब्ध भोग. ते प्रारब्ध कोणाला तरी घेऊन येऊन मला मारायला लावलं, एवढंच. केव्हा केव्हा पूजा करून घेतं, कधी कोणाला मारायला लावतं, असं सांगितलं. त्यांच्यात खूप दुःख कष्ट सहन केलेल्या हनुड मठाचे स्वामी म्हणाले, राहू दे, जाऊ दे बाबा, सगळं प्रारब्धावर टाकतं. तुला सोडवता आलं नाही, ओरडता आलं नाही. आम्ही सगळे तुझ्यासाठी काय मेलो होतो का? असं भक्तीच्या अभिषाने हृदय उघडून सांगितलं. अजून एक भक्त मदलटेप्पा, इथेच घरी राहा. तू काय मागतो, कसं राहावं म्हणतो तसं करतो, तरी ऐकत नाही. आता पहा, तू तर स्थितप्रज्ञ. दुःख नाही, कष्ट नाही, आम्हाला हे पाहणं होत नाही. आम्ही स्थितप्रज्ञ नाही बाबा, रडत रडत म्हणाला. सिद्ध हसत शांत स्वरात म्हणाले, मी पण तुमच्यासारखा मागे एकदा ओरडलो होतो. बैलगाडीवरून उडी मारली होती, नदीत पोहलो, वनपर्वतातून जाताना बालपण सगळं घालवलं. खूप वर्षापूर्वी हे सगळं केलं, पण आज इथं येऊन बसलो. ही तपोभूमी, इथे ब्रह्मतीर्थ आहे. हे मोठे दगड, हे पठार, हा तलाव, ह्या सगळ्यांनी मला सहाय्याचे हात पसरवले आहेत. गुरुसेवेने, गुरुकरुणेने, गुरुमंत्रबलाने, अध्यात्म साधनेने, शस्त्रास्त्र बोधाने
स्वतःच्या अनुभवाने आज मी पूर्वीसारखा नाही, मागच्यासारखा नाही.